आताच रडायला लागला. त्या काय कशी चलत होते? उदयभान राठोड यांच्यापासून तानाजी मालुसरेनं हा गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानात ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. म्हणून त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात या ठिकाणी गड घोषित केला आणि गड आला पण सिंह गेला असं म्हणून या गडाचं नामरूप सिंहगड असं म्हणून महाराजांनी करून घेतलं गेलं. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले एक गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजेच राजे छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या पदस्पर्शानं आणि तानाजी मालुसरेंच्या रक्तानं हा गड स्वराज्यामध्ये गडावर पाली किल्ल्यावर शत्रूचं निशाण खाली केलं आणि स्वराज्याचं निशाण फडकलं आणि किल्ले राजगडाला निशाणा पोचला, संदेश पोचला. राजगडावरनं जिजाऊनं महाराजांना म्हटलं गेलं, शिवराजे आता तुम्ही जाऊ शकता गडाला, गड कोंढाणा ताब्यात मिळाला असं म्हणून या ठिकाणी महाराजांनी आपलं व्यक्तिमत्व राजगडावरनं महाराज दिवसानं किरण फोडलं होतं आणि पुणे दरवाजावर पाऊल पडलं होतं. त्या ठिकाणी असा महाराजांना की गडावरती काहीतरी दुर्घटना घडली अशा वेळेत त्यांना छत्रपती महाराज या गडावरती इथं आले आणि या ठिकाणी दुःख व्यक्त करून त्यांच्या स्मरणार्थी महाराजांनी 356 वर्ष झाली आपल्या पुढच्या 22 वर्षाच्या पिढीला या ठिकाणी टिकल एवढा इतिहास म्हणून या ठिकाणी तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी स्मृती समाधीची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात गड घोषित केला की अरे मावळ्यांनो आजपासून या गडाचं नाव गड आला पण सिंह गेला असं म्हणून इथं दुःख व्यक्त केलं. दोन्ही वीरांना विराजमान केलं. उदयभानूच्या प्रेताला उदयभानूच्या प्रेताला महाराजांनी कल्याण दरवाजावरती त्याला मातीमुख दिली आणि त्याची त्या ठिकाणी निशाणा कबर बांधली. या ठिकाणी तानाजी मालुसरेंची पालखी आणि पालखीमध्ये महाराजांनी तानाजी मालुसरेंचा पार्थिव घेऊन आपले आशीर्वाद घेण्याकरता जिजाऊ साहेबांच्या किल्ले राजगडाला आहे खंडोबाचा माळ तो पाली दरवाजाच्या पायथ्याला आहे आणि पाली दरवाजाच्या पायथ्याला तानाजी मालुसरेंच्या पार्थिवाला विसावा दिला आणि त्या ठिकाणी जिजाऊ साहेबांना महाराजांनी सईबाईनं त्या ठिकाणी औक्षण केलं आणि त्यांचं मूळ पार्थिव त्यांच्या मूळ गावी कोकणात उंबरठमध्ये त्यांना अग्निदहन केलं आणि आपल्याला आठवण म्हणून सिंहगडावरती तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थी या ठिकाणी गड स्वराज्यात घोषित केला की गड आला पण सिंह गेला असं दुःख व्यक्त केलं. आणि या ठिकाणी तानाजी मालुसरे आपल्या लाडक्या मुलाचं लग्न असताना रायबाच्या लग्नाची अक्षता देण्याकरता पत्रिकेने तानाजी मालुसरे राजगडाला आले. सबरोबर सोबत शेलार मामा सूर्याजी अनेक मातभर मावळे राजगडावरती असताना राजगडावरती महाराजांना मुजरा केला आणि तानाजी मालुसरे हा सह्याद्रीचा सिंह गरजला. राज आधी होईल ते लग्न कोंढाण्याचं आणि मग होईल ते रायबाचं. आधी होईल ते लग्न कोंढाण्याचं आणि मग होईल ते रायबाचं असं म्हणून तानाजी मालुसरेनं हा सह्याद्रीचा सिंह गरजला. हर हर महादेव म्हणून मावळे या गडाच्या पश्चिमेच्या बाजूला या गडाचा गुप्तचार हेर खंडोजी नाईकांच्या वाड्याला येऊन तानाजी मालुसरे वेशात आले. वेषांतर केलं, गोंधळी बनले, सूर्याजीला संबळ वाजवणारा बनवला, शेलार मामाला मशाल पेटवणारा बनवला आणि असा छापा टाकला की गनिमी कावा करून दोन्ही बाजूने हल्ला करून तानाजी मालुसरे पाठीमागच्या भागात हल्ला झाला. आणि या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासात हा मराठ्यांचा इतिहास फुटला आणि तानाजी मालुसरे पाठीमागच्या 1200 राजपूत कापले आणि त्यामध्ये तानाजी मालुसरे जखमी झाले. पाठीमागच्या भागात उदयभानाला बातमी समजली, मराठी आले, मराठी आत घुसले, बरोबर शेला उदयभानानं हल्ला केला आणि तानाजी मालुसरेच्या ढालीवर तलवारीचा वार झाला. दुर्दैवाने तानाजी मालुसरेच्या हातातील ढाल तुटली. मग शेला किती टिकणार होता? कमरेच्या काढून शेल्याला
शेल्यावर घेतो वाराला, अरे इंच इंच धकमा अंगाला, रक्ताने वीर नालेला, लढता लढता वीर या ठिकाणी. सूर्याजी पाहतोय तानाजी मालुसऱ्यांवर तलवारीचे वार पडतायत. रक्ताच्या थोड्यात पडलेला ताना पाहून सूर्याजी म्हणतो, मावळे का पळतायत? 60 मावळे दोराच्या पलकीला लागले. पश्चिमेच्या बाजूचा दोर सूर्याजीनं जाऊन सूर्याजी म्हणतो, अरे हिजड्यांनो मागे फिरा, की तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. असाच गड स्वराज्यात. आणि शेलार मामानं कल्याण रोजन हल्ला केला. कल्याण रोजन शेलार मामानं हल्ला केला आणि किल्लेदार उदय भानूला ठार मारला आणि गड स्वराज्यात आला. शत्रूचं निशाण खाली केलं, पागीची गंज पेटवली. पागीची गंज राजगडावरती निशाणा पोचला आणि राजगडावरनं महाराजांना म्हटलं गेलं, उठा शिवराजे, आता तुम्ही जाऊ शकता गडाला, माझा कोंढाणा सर झाला. म्हणून त्वरित महाराजांनी या ठिकाणी येऊन गड इतिहासात डिक्लेअर केला गेला. अशा गड किल्ल्यांच्या संदर्भामध्ये असताना त्या ठिकाणी महाराजांनी की उच्च कोटीच्या राजनीतीची जाण असलेल्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबानं शहाजीराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वास करण्याकरता शहाजी छत्रपती महाराजांना आपल्याबरोबर सोबत घेऊन ते स्वराज्याचं स्वप्न पूर्णत्वास केलं आणि सुवर्ण तुला तलवार प्रज्वलित करून प्रतापगडावरती भवानी मातेचे आशीर्वाद घेतले. आणि महाराष्ट्रातला 1659 मध्ये महाराजांना आपल्या महाराष्ट्राचा दहशतवाद संपवला आणि अफजल खानाला ठार मारलं. जय भवानी जय शिवाजी. ताबडतोब त्या ठिकाणाला असणारा छत्रपती महाराजांनी राजगडावरनं या ठिकाणी असणारं दुःख व्यक्त करून तानाजी मालुसरेंना पालखी दिली. उदय भानूच्या प्रेताला तिथं मातीत पुरलं आणि तानाजी मालुसरेंचं प्रेत घेऊन त्यांच्या गावी उंबरट लागणी दिलं. आणि या ठिकाणी या विरगळ म्हणजे स्मृती समाधीची स्थापनेचा विरगळ, हा विरगळची स्थापना किया गया है. छत्रपती महाराज ने और वीर रत्न तानाजी मालुसरे ने ये अपने बेटे की शादी छोड़ के ये गढ़ का स्वराज्य का पहला गढ़ ये तानाजी मालुसरे ने क्या जीत लिया. और हमसे तानाजी मालुसरे ऐसा वीर थे कि कम से कम 500 सैनिक लेकर राजगढ़ फोर्ट से निकल गया और पैसे यहाँ से पीछे हमला कर जाएंगे. थे भी उससे तानाजी मालुसरे को यहाँ पे वार हुआ था. यहाँ पे वार हुआ. वार होकर काही लोक इथं पाया पडतात, काही लोक पाया सुद्धा पडत नाही. ही आत्ताची परिस्थिती आहे. तुम्ही समोर पाहिलं ही प्रतिमा समाधी आहे. त्याच ठिकाणी इथे लक्ष दिलं, आपल्या मावळ्याचा युद्धामध्ये पश्चिम भागात हात तुटला. एका हाताने मावळा लढत लढत इथे येऊन धारातीर्थ कोसळला. 4 फेब्रुवारी सन 1670 साली तानाजीराव मालुसरे यांना इथे युद्धात वीरमरण प्राप्त झाले. याच्या 2 वर्षांनंतर 4 फेब्रुवारी सन 1672 साली तानाजीराव मालुसरे यांच्या देहसमाधीची स्थापना स्वतः महाराजांच्या हस्ते करण्यात आलेली ही तानाजीराव मालुसरे यांची खरी समाधी आहे. मालुसरेंनी गडावर हल्ला केला. हल्ला करण्यामागचं कारण काय होतं? एका दिवसात किल्ला जिंकण्यामागचं कारण काय होतं? हा किल्ला पुरंदरच्या तहामध्ये शत्रूच्या हाती गेला आणि या गडावर राज्य करता उदयभान राठोड्याला नेमण्यात आला. उदयभान राठोडला किल्लेदार नेमला. उदयभानाने स्वराज्याचा सगळ्यात महत्वाचा नियम मोडला आणि तो राजस्थानवरनं 3 मुलींना बंदिस्त करून गडकोंढाण्यावर घेऊन आला. मुलींची नावे होती कमलकुमारी, देवदेवी आणि पद्मशिला. अशा या 3ही मुलींना बंदिस्त केलं. मुलींवर अत्याचार चालू झाले. गडाचा शेवटचा कोपरा तुम्ही कोणाला विचारलं, हवा पॉइंट, विंड पॉइंट अशी त्या पॉइंटची नावं सांगितली जातील. बुरुजाचे खरे नाव कलावंतिनी बुरुज असे होते. हे नाव शत्रूने का दिले? नाचणे ही कला आहे आणि मुली नाचल्या म्हणून कलावंतिनी असं त्या बुरुजाला म्हटलं गेलं. मुलींची नाचगाणी चालू झाली, अत्याचार चालू झाले. ही खबर राजगडावर समजली. एका दिवसात किल्ला जिंकावयास सांगितला. त्यावेळेस मालुसरेंनी किल्ला जिंकला. मुलींनी 5 वर्ष अत्याचार सहन केला. महाराज मुलींना काय म्हटले? जसं शत्रूच्या तोंडातून वाचवलंय तसंच राजस्थानला सुखरूप पोहोचवण्यात येईल. मुली काय म्हटल्या? आमचा दादा आनंदाचा क्षण सोडून, मुलाचे लग्न सोडून आम्हाला सोडवण्याकरिता इथे आला. स्वतःचे तुकडे होईपर्यंत आमच्यासाठी लढला आणि आमचा दादा जर आम्हाला इथे सोडून गेला असेल तर त्याला सोडून आम्ही राजस्थानला कसं जायचं? त्या मुलींनी या ठिकाणीच विष पिलं. या ठिकाणीच आपले प्राण सोडले. त्या मुलींना मालुसरेंची किंमत कळाली की आपल्या दादानं आपल्यासाठी काय केलंय.
त्या मुलींनी या ठिकाणी प्राण सोडल्यानंतर जसं 1672 साली तानाजीराव मालुसरेंच्या देह समाधीची स्थापना झाली, तसंच त्या तीनही मुली म्हणजे कमल कुमारी, देवलदेवी आणि पद्मशिला या तीनही मुलींच्या समाधीची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्ही किती वेळा गडावर आला असाल पण या समाधीकडे कधी लक्ष केलं नसेल, व्यवस्थित माहिती मिळाली नसेल. याच त्या तीन मुली आहेत, कमल कुमारी, देवलदेवी आणि पद्मशिला. तुम्ही जाताना पाहू शकता मालुसरेंनी मुलींचा विचार केला, गडावर हल्ला केला, मुलाचं लग्न साईडला ठेवलं, हात तुटली तरी मागायला लागला, माघार घेतली नाही, सिंहासारखं युद्ध केलं. म्हणून महाराजांनी म्हटलं की गड आला पण सिंह गेला. मुलींना सोडवण्यासाठी गनिमी कावा केला. गनिमी काव्यामध्ये कोळी लोक होती जी गडाच्या पायथ्याशी असणारी. या लोकांना फितूर करण्यासाठी त्यांनी जागरण गोंधळ घातला. असा हा 2 मिनिटाचा पोवाडा आहे. त्या पोवाड्यामध्ये त्या जागरण गोंधळातलं एक कडवं आहे की कोळी लोक गडाची माहिती देत नव्हती, त्यांना फितूर करण्यासाठी सूर्याजीराव मालुसरे हा तानाजी मालुसरेंचा बारका भाऊ यांना मार्मिक भाषा वापरली, कोळ्यांना फितूर केलं आणि आपण गडावर गनिमी कावा केला. हा एक पोवाडा आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका, पोवाडा समजेल. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझंबे करुणी प्रारंभे डफावरी थापतून तुन्याचा, डफावरी थापतून तुन्याचा, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचे गातो गुणगान जे जे जे, राज्यमाता राजगडाला राज्यमाता राजगडाला, त्वरित व सांगा कामाला बोटाने किल्ला दाविला, कोंढाणा किल्ला दाविला, किल्ल्याच्या पराक्रमाला, किल्ल्याची माहिती घेण्याला तान्हाजी वीर गरजला, येऊन भिडले कोळीवाड्याला, कोळीवाड्याला अजिरहा जीजी, कोळीवाड्याला अजिरहा जीजी. कोळ्यांना फितूर करायचंय. हे मावळे गोंधळाच्या वेशामध्ये गेले, गोंधळाच्या वेशात गेले. कोळ्यांना संशय आला. का संशय आला? यांना गोंधळी म्हणावं तर ही रांगडी माणसं दिसतात. कशी माणसं दिसतात? रांगडी माणसं दिसतात. बाकी कोणी म्हणावं तर गोंधळाचा वेश आहे. विचारीला नावा गावाला, कोण रे लेका, कोण कुठून आला गडाला? काय म्हणतो सूर्याजी? आलोय बाबा तुळजापुरावरून इथं आंब्याचा जागरण करण्याला. तुम्ही दिलीच संधी तर आम्ही घालूच गोंधळ. हा सूर्याजीचा शब्द होता. संधी कोणाकडून पाहिजे? कोळ्यांकडून पाहिजे. गोंधळ कुठे घालायचा आहे? गडावर घालायचंय. मार्मिक भाषा कोळ्यांना समजली नाही. जागरण गोंधळाला सुरुवात झाली. आम्ही गोंधळी, आम्ही आंब्याचे गोंधळी. काही कोणी झोपेत, काय पेंगत, काय जागे असताना कोळ्यांची झोप उडवून गडाची माहिती मिळवण्यासाठी मालुसरेंनी सांगितलं सूर्याजी बाद झाला गोंधळ, अशी कानाखाली मार, आवाजच आला पाहिजे. सूर्याजीनं गोंधळ थांबवला. शब्द पलटून सूर्याजी बोलू लागला, अरे कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, तुम्ही आया बहिणी देता दुश्मनाला, लाजा पाहिजे मिशा बाळगायला, घरा देतो बांगड्या लुगड्याला, घरा देतो बांगड्या लुगड्याला, हिजड्यांनो नेसा लुगड्याला. अरे उदयभान आया बहिणी उचलून घेऊन गडावर गेला आणि तुम्ही बांगड्या साड्या घालून घरात बसला. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, तुम्ही विषा बाळगता. कोळ्यांना संशय आला. कोळ्यांनी परत पहिल्यापासून सुरुवात केली. कशी केली सुरुवात? विचारीला नावा गावाला, तानाजी म्हणती देहाला, किल्ल्याची माहिती घेण्याला, म्हणून आम्ही आलोय कोळीवाड्याला, कोळीवाड्याला अजिरहा जीजी, कोळीवाड्याला अजिरहा जीजी. तान्हाजी येतात गडावर. उदयभान झाला हैराण. दोघांचं वारंवार वार. तानाजींची उडविली ढाल, तानाजींचा उडविला हात. 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं उदयभानला पाडल्या धरणीला आणि पेटवून वाशेली त्या बाल्य किल्ल्याला. मी शाहिरोंकार पढेर गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला अजिरहा जीजी, गातो पोवाड्याला अजिरहा जीजी. आज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमो पार्वतीपते हर 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 महादेव. तानाजी मालुसरेंचा जय असो.